नमस्कार, माझं नाव योगेश कडुबा सानप. मी राहणार इंदिरानगर, नाशिक. मला ऑगस्ट महिन्याच्या आधी 2023मध्ये साधारण 5 ते 6 महिन्यापूर्वी मला बॅक साईडला पेन व्हायचा. पेन झाल्यानंतर मी काही टेस्ट वगैरे केल्यानंतर असं लक्षात आलं की मला AVNचा प्रॉब्लेम डिटेक्ट झाला. AVN म्हणजे व्हॅस्क्युलर निक्रोसिस, म्हणजे साधारण आपल्या सरळ भाषेत आपण म्हणू शकतो की माझा खुबा खराब झाला. मग मी 2-3 डॉक्टरचे ओपिनियन घेतल्यानंतर माझी एक रिलेटिव्ह आहे, त्यांच्या थ्रू मला प्रणित सोनवणे सरांची गाठभेट झाली. मी प्रणित सोनवणे सरांना माझं रिपोर्ट्स वगैरे दाखवले आणि त्यांच्याकडनं ओपिनियन घेतलं. ओपिनियन घेतल्यानंतर असं लक्षात आलं की माझा राईट साईडचा जो बॉल आहे, खुबा, तो पूर्णपणे साधारण 90 ते 95% खराब झालेला आहे. आता खुबा खराब होण्याचे असे बरेच कारणं सरांनी मला सांगितले, पण माझं बेसिक कारण जे लक्षात आलं की ते मला कोविड झालेला होता. कोविडमध्ये मी रेमडेसिवीर घेतल्यामुळे मला स्टेरॉईडमुळे माझा खुबा खराब झाला. मी नंतर सरांना भेटल्यानंतर सरांनी मला खूप पॉझिटिव्ह केलं आणि काही दिवस मी सरांचीच ट्रीटमेंट कंटिन्यू केली 2 ते 3 महिने, पण मला कुठलाही फरक पडत नव्हता मेडिसिनने. नंतर आम्ही सरांच्याच गायडन्सने ठरवलं की आता आपण ऑपरेट करूया. कारण की मी ऑपरेट करायचं का ठरवलं, कारण मला माझ्या दैनंदिन अडचणी जीवनामध्ये जे काही माझी लाईफस्टाईल होती, माझा जो जॉब आहे बेसिकली तो सेल्सचा जॉब होता. मी बाईकवर फिरायचं माझं जास्त काम होतं. त्याच्यामुळे मी रोज ते पेनकिलर वगैरे घेऊन मला कंटाळा आला होता. आणि नंतर असं लक्षात आलं की पेनकिलर किती दिवस घ्यायच्या, म्हणून मग मी सरांच्या गायडन्सने मला खूप अडचणी यायला लागल्या दैनंदिन लाईफस्टाईलमध्ये. बाईक चालवता येत नव्हती, स्टेअरकेस चढताना खूप त्रास व्हायचा, लिफ्टशिवाय कुठं जाता येत नव्हतं. आणि माझं काम असं होतं की प्रत्येक ठिकाणी लिफ्ट अवेलेबल राहील असं नाही आहे. त्यामुळे मग मी एक दिवस घरी आईवडील, वाईफ यांच्याशी डिस्कस केलं आणि आम्ही एक दिवस ठरवला, सरांचं ओपिनियन घेतलं आणि सरांच्या ओपिनियनमध्ये मी 24 ऑगस्ट 2023ला माझं ऑपरेट करून घेतलं. माझं दोघं खुब्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि ऑपरेशनानंतर सर आणि सरांच्या टीमने मला पूर्णपणे गाईड केलं. साधारण मी 2 महिने बेड रेस्ट होतो. बेड रेस्ट झाल्यानंतर आत्ता दैनंदिन लाईफ माझी कुठेही डिस्टर्ब नाही आहे. मी अगदी व्यवस्थित 2 व्हीलर 4 व्हीलर अगदी व्यवस्थित चालवू शकतो. आणि मी जे स्टेप्स वगैरे आहेत, मी कुठे लिफ्ट जरी नसेल 5-6 मजले तरी मी आरामात चढू शकतो. मला ऑपरेशनानंतर कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. ओके, त्याच्यामुळे मी सर आणि सरांच्या पूर्ण टीम, डॉक्टर प्रणित सोनवणे सर आणि त्यांची पूर्ण टीम जी आहेत, विश्वजित सर, डॉक्टर विक्रांत सर, यांचे खूप खूप आभार मानतो. आणि मी माझं ऑपरेट करून मी खूप सॅटिस्फाईड आहे. थँक्यू व्हेरी मच.